प्रॉब्लेम सेट 1 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. आपल्याला अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अप्रोप्रिएट ऑप्शन कोणतं असणार ते सिलेक्ट करायचं आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, दोन ट्रँगल दिलेले आहे इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR इन 1:1 करस्पॉन्डन्स. या दोन ट्रँगलसाठी साईडचा रेशो इक्वल दाखवलेला आहे. 1:1 करस्पॉन्डन्सच्या अकॉर्डिंग रेशो काय दिलेला आहे, AB/QR इक्वल टू BC/PR इज इक्वल टू CA/PQ. साईडचा हा रेशो दिलेला आहे. तर आपल्याला मेन्शन करायचं किंवा आपल्याला चेक करायचं आहे की कोणते दोन ट्रँगल सिमिलर आहे. आता इथे आपल्याला वर्टायसेस तर माहिती, पहिल्या ट्रँगलचे वर्टायसेस ABC आहे आणि सेकंड ट्रँगलचे वर्टायसेस PQR आहे. बट इथे आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहे. तर यामध्ये आपल्याला करस्पॉन्डन्स फॉलो करावं लागणार आहे. कारण आपण बघितलं की ज्यावेळेस दोन ट्रँगल सिमिलर असतात, सपोज एक ट्रँगल आहे ABC आणि दुसरा ट्रँगल आहे XYZ. ठीक आहे, ज्यावेळेस हे दोन ट्रँगल सिमिलर असेल त्यावेळेस नेहमी अँगल A आणि अँगल X इक्वल असेल, अँगल B अँगल Y इक्वल असेल, अँगल C आणि अँगल Z इक्वल असणार आहे. त्या केसमध्येच अँगल ABC इज सिमिलर टू अँगल XYZ असं आपण बोलू शकतो. ॲज वेल एज साईडचा रेशो म्हणजे AB/XY इज इक्वल टू BC/YZ इज इक्वल टू AC/XZ. हे सुद्धा सेकंड कंडिशन आपण चेक करतो. सो थोडक्यात काय की इथे नेहमी 1:1 करस्पॉन्डन्स आपल्याला फॉलो करायचा असतो. इथे जर A लिहिला तर इथे X आला पाहिजे, इथे B लिहिला तर इथे Y आला पाहिजे, इथे C लिहिला तर इथे Z आला पाहिजे. इथे आपण करस्पॉन्डन्स फॉलो करतो. तर आपण ऑप्शन वाईज चेक करूया. सपोज PQR ट्रँगल PQR आपण कन्सिडर केला, सेकंड ट्रँगल PQR आहे, ट्रँगल PQR. मग Pचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं P इथे मेन्शन आहे आणि इथे मेन्शन आहे. Pचा करस्पॉन्डिंग पॉईंट काय असणार आहे, इथे BC आहे इथे C आहे, म्हणजे Pचा करस्पॉन्डिंग पॉईंट काय आहे C. ठीक आहे. देन Q जर बघितला इथे Q आहे इथे Q आहे. सो Qचा करस्पॉन्डिंग पॉईंट एक तर A असेल किंवा B असेल. कारण बघा AB म्हणजेच आपण याला BA लिहितो, करेक्ट. AB म्हणजेच काय BA. सो Qचा करस्पॉन्डिंग पॉईंट एक तर A असेल किंवा B असेल. याच्या अकॉर्डिंग Qचा करस्पॉन्डिंग पॉईंट A असेल किंवा C असेल. याचा अर्थ काय, दोन्ही ठिकाणी कॉमन काय आहे A. त्यामुळे Qचा करस्पॉन्डिंग पॉईंट असणार आहे A. आणि त्यानंतर आरचा जर विचार केला, इथे R आहे इथे R आहे. आरचा करस्पॉन्डिंग पॉईंट AB, आरचा करस्पॉन्डिंग पॉईंट BC, कॉमन काय आहे B. सो आरचा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे B. त्यामुळे दोन जर ट्रँगल PQR जर आपण कन्सिडर केला तर ह्या जर आपण ट्रँगल PQR ह्या सिक्वेन्सने लिहिला तर त्याचे करस्पॉन्डिंग पॉईंट मेन्शन केल्यामुळे ट्रँगल कोणता असणार आहे, ट्रँगल CAB. बघूया हा ऑप्शन आहे का, ट्रँगल PQR सिमिलर टू ट्रँगल CAB. सो B इज दी आन्सर. C आणि D ऑप्शन सुद्धा आपण चेक करूया. ट्रँगल PQRच घेतलेला आहे. सो PQR CB आहे नाही, ट्रँगल PQR BC आहे नाही. सो ट्रँगल PQR इज सिमिलर टू ट्रँगल CAB. तर याला आपण असं लिहू शकतो, ट्रँगल CAB इज सिमिलर टू ट्रँगल PQR असं लिहिलं तरी चालणार आहे. ओके, सो आन्सर इज ऑप्शन B. समजलं. काय करायचं, फक्त बघायचं की कोणत्या साईड्स आहे, साईडचा जो रेशो दिला आहे त्याचा यूज करून बघायचं की कोणता पॉईंट कशाला करस्पॉन्ड करतो ते लिहायचे आणि त्याच्यावरनं तुम्हाला ट्रँगल मिळणार आहे. सेकंड, इन ट्रँगल DEF अँड ट्रँगल PQR दोन ट्रँगल दिलेले आहे. अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, अँगल R इज कॉन्ग्रुएंट टू अँगल E. याचा अर्थ काय, D आणि Qची व्हॅल्यू, अँगलची व्हॅल्यू सारखी, R आणि E या दोन अँगलची व्हॅल्यू सारखी आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. तर याच्यामध्ये कोणती स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. कोणती स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. सो यासाठी आपण काय करणार, दोन ट्रँगल दिलेले आहे त्यामध्ये दोन अँगल इक्वल आहे. याचा अर्थ काय, दिलेले दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. कोणत्या टेस्टच्या अकॉर्डिंग, दोन अँगल आहे म्हणजे AA टेस्टच्या अकॉर्डिंग दिलेले दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. दिलेले दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणजेच काय, त्याच्या ज्या साईड्स आहे साईडचा रेशो इक्वल असणार आहे किंवा साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. सो त्याचा यूज करून आपल्याला एक रिलेशन मिळेल. मग आपण चेक करूया की त्या रिलेशनचा यूज करून आपण चेक करूया की कोणतं ऑप्शन रॉंग असणार आहे. ठीक आहे, समजलं. सो व्हॉट इज गिवन, अँगल D आणि अँगल Q, त्यानंतर अँगल R आणि अँगल E, हे दोन अँगल इक्वल आहे. ट्रँगल्स पण आपण मेन्शन करूया. इन ट्रँगल, कोणता ट्रँगल आहे, ट्रँगल DEF आणि सेकंड ट्रँगल Dचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे Q, त्यानंतर Eचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे R आणि थर्ड पॉईंट P. सो ट्रँगल QRP आणि ट्रँगल DEF या दोन ट्रँगलमध्ये हे दोन अँगल इक्वल दिलेले आहे. देअरफॉर बाय AA सिमिलॅरिटी टेस्ट we can write triangle DEF is similar to triangle QRP. दोन ट्रँगल सिमिलर दाखवले, therefore corresponding sides of similar triangle त्याच्या अकॉर्डिंग आपण कसे साइड्स कसे लिहू शकतो. फर्स्ट ट्रँगलची जर मी DE घेतली, DE इथे असणार आहे QR इज इक्वल टू EF RP इज इक्वल टू DF फर्स्ट अँड थर्ड वर्टेक्स QP
हे रिलेशन आपल्याला मिळालं. आता आपण याला कम्पेअर करून चेक करू. इथे PR PQ अशा टर्म्स आहेत. आपण याला जस्ट रिअरेंज करू. DE RQ, RQला QR बोलू हा QR लिहिलेलाच आहे आपण. त्यानंतर EF RP आहे, RP ॲज इट इज, आणि त्यानंतर DF आणि QPला फक्त PQ आपण लिहूया. QPला फक्त इथे PQ लिहिलेलं आहे. आता ह्या रिलेशन्स यूज करून आपल्याला बघायचं की कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे. फर्स्ट EF अपॉन PR, EF अपॉन PR और RP, ठीक आहे. EF अपॉन PR इज इक्वल टू DF अपॉन PQ हे स्टेटमेंट करेक्ट आहे. DE अपॉन PQ, DE अपॉन PQ, DE अपॉन QR आलं पाहिजे. इथे DE अपॉन PQ आहे. सो मे बी हे आन्सर असणार आहे EF अपॉन RP, EF अपॉन RP. सेकंड रेशो सारखंच आहे बट फर्स्ट रेशो रॉंग आहे. DF अपॉन PQ, B इज नॉट दी आन्सर, किंवा B हे आन्सर असणार कारण B स्टेटमेंट फॉल्स आहे. C आणि D सुद्धा व्हेरीफाय करू. DE अपॉन QR इज इक्वल टू DF अपॉन PQ, ठीक आहे. दिस स्टेटमेंट इज करेक्ट. EF अपॉन RP, EF अपॉन RP इज इक्वल टू DE अपॉन QR, ही सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. सो ही स्टेटमेंट फॉल्स आहे. याचा अर्थ काय, या क्वेश्चनसाठी आन्सर कोणतं आहे, ऑप्शन बी. थर्ड क्वेश्चनच्या स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. सो क्वेश्चन इज इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF, दोन ट्रँगल दिलेले आहे. अँगल B इज इक्वल टू अँगल E, एक अँगलची पेअर इक्वल आहे. अँगल F इक्वल टू अँगल C, इवन डायग्राममध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. दोन अँगल्स इक्वल आहे दोन ट्रँगलमधले. अँड AB इक्वल टू 3DE, AB इज इक्वल टू 3DE, साईडमधलं रिलेशन दिलेलं आहे. देन विच ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग द टू ट्रँगल्स इज ट्रू. तर आणि खाली काही स्टेटमेंट दिले आहेत, आपल्याला चेक करायचे कोणते स्टेटमेंट ट्रू असणार आहे. तर स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, द ट्रँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, नॉट सिमिलर, सिमिलर कॉन्ग्रुएंट. तर थोडक्यात आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर आहे की नाही आहे, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे की नाही ते चेक करायचं आहे, ठीक आहे. सिमिलर काय असते तर आपल्याला माहिती आहे. कॉन्ग्रुएंट काय असते आपण क्लास 9मध्ये बघितलेलं. कॉन्ग्रुएंट ट्रँगल म्हणजे काय, असे दोन ट्रँगल की ज्याचा शेपसुद्धा सारखा असतो, साईजसुद्धा सारखी असते. म्हणजे काय, सपोज हा ट्रँगल उचलून मी याच्यावर ठेवला तर ते तंतोतंत एकमेकांना मॅच होणार, एक्झॅक्टली एकमेकांना मॅच होणार आहे. सुपर इम्पोज केल्यावर एक्झॅक्टली प्रत्येक ह्या ट्रँगलचा प्रत्येक पॉईंट ह्या ट्रँगलच्या प्रत्येक पॉईंटला मॅच होईल. त्या केसमध्ये दिलेले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात. मग ज्यावेळेस दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेस कंडिशन अँगलची काय असते की सगळे अँगल इक्वल असतात किंवा सगळे अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि साईडसुद्धा इक्वल असतात. म्हणजे सपोज ही साईड 2 सेंटीमीटर असेल, ही साईडसुद्धा 2 सेंटीमीटर असणार आहे. ही साईड 5 सेंटीमीटर असेल तर ही साईडसुद्धा 5 सेंटीमीटर असणार आहे. तिन्ही साईड इक्वल व्हॅल्यूचे असतात. दिस इज फॉर कॉन्ग्रुएन्सी. आणि सिमिलॅरिटीसाठी आपण बघितलं, सिमिलॅरिटीमध्ये काय असतं की शेप सारखा असतो, साईज वेगळी असते. साईज वेगळी असते म्हणजेच काय, लगेच आपल्याला इंडिकेशन मिळतं की साईज वेगळी आहे म्हणजे साईडचा इक्वल नको आहे, साईड्स डिफरंट असेल. फक्त एवढंच की साईड जे असतात त्या रेशो फॉलो करतात. सो यासाठी सिमिलॅरिटीसाठी अँगल्स तर इक्वल पाहिजे दोन्ही केसमध्ये. कॉन्ग्रुएन्सी, सिमिलॅरिटी दोन्ही केसमध्ये ट्रँगलचे अँगल इक्वल पाहिजे. कॉन्ग्रुएन्सीमध्ये साईड इक्वल पाहिजे बट यामध्ये साईडचा जो रेशो आहे तो रेशो इक्वल पाहिजे. साईड्स इक्वल नको, साईडचा रेशो इक्वल पाहिजे, ठीक आहे. आता याचा यूज करून आपल्याला बघायचं की दिलेल्या दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे, सिमिलर आहे, कोणती कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. व्हॉट इज गिवन, अँगल B इज इक्वल टू अँगल E, अँगल F इज इक्वल टू अँगल C, AB इज इक्वल टू 3DE. याचाच अर्थ काय, आपण असं लिहू शकतो AB अपॉन DE इज इक्वल टू 3, ठीक आहे. हे सगळं दिलेलं आहे गिवन. आता आपण सगळ्यात आधी काय चेक करूया, सिमिलॅरिटी चेक करू, दोन ट्रँगल सिमिलर आहे की नाही. सो टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी जर आपण म्हटलं तर सिमिलॅरिटीमध्ये आपल्याकडे जेवढ्या कोणत्या टेस्ट आहे त्यामध्ये त्या टेस्टच्या अकॉर्डिंग इथे आपल्याला दोन अँगलची पेअर दिलेली आहे. म्हणजेच काय, दोन अँगल इक्वल आहे म्हणजे बाय AA टेस्ट हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे, बरोबर. बाय AA टेस्ट हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. त्यामुळे सिमिलॅरिटीसाठी आपण असं लिहू शकतो, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF अँगल B इज इक्वल टू अँगल E, B आणि E, अँगल C इज इक्वल टू अँगल F. हे कंडिशन दिलेलं आहे. देअरफॉर बाय AA सिमिलॅरिटी टेस्ट दिस टू ट्रँगल्स आर सिमिलर. सिमिलर तर आहे म्हणजे आता यामध्ये नॉट सिमिलर हा ऑप्शन तर नसणार आहे. आर सिमिलर हा ऑप्शन कदाचित असू शकते. आपल्याला फक्त कॉन्ग्रुएन्सी चेक करायचं आहे. त्यानंतर सिमिलर हा पण ऑप्शन असू शकतो. नॉन ऑफ द स्टेटमेंट अबोव इज ट्रू. सो बघूया आता B असणार आहे का C असणार आहे. सिमिलर तर आहे एवढं प्रूव्ह झालं. आता व्हॉट अबाउट कॉन्ग्रुएन्सी. कॉन्ग्रुएन्सीसुद्धा लगेच आपण इथे बघूनच डिसाईड करू शकतो. अँगल तर सारखे आहे. दोन ट्रँगलचे दोन्ही अँगल इक्वल आहे म्हणजे थर्ड अँगलसुद्धा इक्वल असणार. आपण याचं लॉजिकसुद्धा बघितलं कारण ट्रँगलमध्ये अँगलची सम 180 डिग्री असते. जर हा अँगल X असेल, हा अँगल Y असेल तर हा अँगल किती असणार आहे, 180 मायनस X प्लस Y, राईट. त्याच पद्धतीने हा ट्रँगल आहे. दोन ट्रँगलमधले
दोन अँगल इक्वल आहे, हा सुद्धा एक्स आहे, हा सुद्धा वाय आहे, तर हा डिफॉल्ट काय असणार आहे 180 मायनस एक्स प्लस वाय. म्हणजे काय, जर दोन अँगल सारखे असतील तर थर्ड पेअर सुद्धा इक्वल असणार आहे किंवा दोन्ही अँगलचा जो थर्ड अँगल आहे तो थर्ड अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. फॉर कॉन्ग्रुएन्सी angle B, angle E, angle F, angle C and therefore third angle A is equal to angle D. तीन अँगल तर इक्वल आले. कॉन्ग्रुएन्सी चेक करतोय, साईड सुद्धा इक्वल पाहिजे, बट इथे साईड्स इक्वल नाही दिलेला आहे. इथे साईडचा रेशो दिलेला आहे AB अपॉन D इज इक्वल टू 3 किंवा आपण असं बोलू शकतो AB इज 3 टाइम्स D. याचा अर्थ काय, AB आणि D इक्वल नाही आहे. हिअर AB नॉट इक्वल टू DE. कॉन्ग्रुएन्सीसाठी आपल्याला साईड्स नेहमी इक्वल पाहिजे. साईड्स इक्वल पाहिजे म्हणजेच काय, AB अपॉन डी हा रेशो किती पाहिजे होता 1. ज्यावेळेस 1 राहिला असता तेव्हा AB इक्वल टू DE राहिला असता आणि त्या केसमध्ये साईड इक्वल राहिला असता. सो AB नॉट इक्वल टू DE. therefore these triangles are not congruent. therefore triangle ABC and triangle DEF are not congruent since side is not equal. सो ABCDF आर नॉट कॉन्ग्रुएंट. सो यामध्ये कन्क्लुजन काय आहे की ट्रँगल सिमिलर आहे बट ट्रँगल कॉन्ग्रुएंट नाही आहे. ट्रँगल सिमिलर आहे बट ट्रँगल कॉन्ग्रुएंट नाही आहे. कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. सो ऑप्शन बी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF आर इक्विलॅटरल ट्रँगल. दिलेले दोन ट्रँगल इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल आहे तर लगेच आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे. म्हणजे अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल DEF हे प्रत्येक अँगल 60 डिग्री आहे. इक्विलॅटरल ट्रँगलचा एक क्वेश्चन आपण एका प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह केलेला. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रँगल DEF इज इक्वल टू 1:2. त्यानंतर ह्या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो इथे दिलेला आहे. इफ AB इक्वल टू 4 देन व्हॉट इज लेंथ ऑफ D. ABची लेंथ 4 असेल तर करस्पॉन्डिंग साईड दुसऱ्या ट्रँगल जी काही D त्याची लेंथ आपल्याला विचारलेली आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, आपल्याला दोन कंडिशन दिलेला आहे. ट्रँगल इक्विलॅटरल आहे. सेकंड कंडिशन एरियाचा रेशो दिलेला आहे. तर एरियाचा रेशो जेव्हा केव्हा दिलेला असतो आणि साईडची व्हॅल्यू विचारली असते त्यावेळेस आपण थेरम यूज करतो. कोणता थेरम, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. बट त्यासाठी आपला ट्रँगल सिमिलर पाहिजे. ते ट्रँगल सिमिलर दिलेलं आहे का नाही, इथे सांगितलं आहे की ट्रँगल इक्विलॅटरल आहे. मग हे इक्विलॅटरल ट्रँगल सिमिलर आहे हे आपण प्रूव्ह करू शकतो. हा क्वेश्चन आपण आय थिंक असाच क्वेश्चन होता तो, याच टाईपचा क्वेश्चन आपण तिथे सॉल्व्ह केलेला प्रॅक्टिस सेटमध्ये. सो दोन ट्रँगल इक्विलॅटरल असेल तर ते सिमिलर असणार आहे का, येस दे विल बी सिमिलर. का, कारण इक्विलॅटरल ट्रँगल आहे त्यामुळे प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे. त्यामुळे ए टेस्टच्या अकॉर्डिंग दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल सिमिलर आहे हे आपण दाखवलं. त्यानंतर ट्रँगल सिमिलर आहे त्याचा एरियाचा रेशो दिलेला आहे. मग त्यानंतर आपण तिथे थेरम यूज करून दिलेली लेंथ फाइंड करू शकतो. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, दिलेले ट्रँगल सिमिलर आहे हे शो करायचे आहे. ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF आर इक्विलॅटरल. therefore angle A is equal to angle D, angle B is equal to angle E, angle C is equal to angle F. प्रत्येक अँगल किती असणार आहे 60 डिग्री. and therefore by angle test of similarity we can say these two triangles are similar. ठीक आहे, ट्रँगल सिमिलर दाखवले. आता ट्रँगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे. ऑल्सो व्हॉट इज गिवन, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DEF हा रेशो आहे 1:2 म्हणजे 1/2. ट्रँगल सिमिलर आहे, एरियाचा रेशो दिलेला आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स. त्याच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. इथे साईड आपल्याला AB दिलेली आहे त्यामुळे आपण AB घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेले आहे इथे ट्रँगल DEF आहे, DEF. त्यानंतर आपल्याला साईड विचारलेली DE. AB आहे, ABची करस्पॉन्डिंग साईड काय आहे D यांचा स्क्वेअर. ओके, हा रेशो दिलेला आहे 1/2 दॅट इज इक्वल टू AB इज 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. therefore 1 into DE square DE square is equal to 2 into 4 square 16. DE square is equal to 2 into 16 32 असणार आहे, बट आपला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे त्यामुळे आपण 2 into 16च लिहूया. अँड therefore DE इज इक्वल टू, ज्यावेळेस मी याचा स्क्वेअर रूट घेईन इथे लिहू DE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 into 16.
सो √2 इंटू √16 म्हणजे काय 4. सो दॅट इज इक्वल टू 4√2. डीची व्हॅल्यू आली 4√2. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 5. इन फिगर 1.71 सेगमेंट XY पॅरलल टू सेगमेंट BC. दोन सेगमेंट पॅरलल दिलेला आहे, XY पॅरलल टू BC. सो थोडक्यात काय, एक ट्रँगल ABC दिलेला आहे, त्यामध्ये XY ही सेगमेंट एकाच साईडला BCला पॅरलल आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. तर खाली काही स्टेटमेंट दिलेलं आहे, काही रिलेशन दिलेलं आहे, त्यामध्ये कोणतं करेक्ट असणार, कोणतं ट्रू असणार ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण दोन वेने सॉल्व्ह करू शकतो. आपण यासाठी अशा टाईपचा एक थेरम बघितला. एक ट्रँगल असतो, त्यामध्ये अशी एक लाईन की जी या दोन साईडला दोन डिफरंट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि थर्ड साईडला पॅरलल असते, त्यावेळेस आपण यूज करतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, हा एक वे झाला. आणि दुसरा आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज यूज करून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज. तर बघूया, फर्स्ट आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीचा यूज करून हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो ते बघूया. दिलेल्या दोन लाईन पॅरलल आहे, ABC आणि XY. तर ही लाईन थोडक्यात अशी एक लाईन आणि ही लाईन, या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस अशा दोन लाईन पॅरलल असतात, ही एक ट्रान्सव्हर्सल असेल किंवा ह्या दोन पॅरलल आणि ही एक ट्रान्सव्हर्सल असेल, त्या केसमध्ये हे जे अँगल्स असतात हे अँगल्स इक्वल असतात. बरोबर, याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळे ह्या लॉजिकने ह्या ट्रँगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. बरोबर, दोन लाईन एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल आहे. त्याच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. बरोबर, त्यामुळे सपोज जर आपण दोन ट्रँगल कन्सिडर केले, ट्रँगल ABC हा एक मोठा ट्रँगल घेतला आणि ट्रँगल AXY हा एक छोटा ट्रँगल घेतला. या दोन ट्रँगलमध्ये आपण असं लिहू शकतो, अँगल X इज इक्वल टू अँगल B किंवा अँगल B इज इक्वल टू अँगल X, अँगल B इज इक्वल टू अँगल X, अँगल देन Y किंवा अँगल C इज इक्वल टू अँगल Y, C इज इक्वल टू अँगल Y. दोन अँगल इक्वल आहे किंवा कॉन्ग्रुएंट आहे. याच्यासाठी रिझन देणार XY पॅरलल टू BC अँड AB, AC आर ट्रान्सव्हर्सल्स. therefore करस्पॉन्डिंग अँगल्स, जे अँगल फॉर्म होतात ते असतात करस्पॉन्डिंग अँगल, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. त्यामुळे हे दोन अँगल किंवा ह्या दोन पेर इक्वल असणार आहे. अँड therefore बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण लिहू शकतो हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल ABC AXY. ठीक आहे, साईडचा रेशो विचारलेला आहे, सिमिलर ट्रँगल आहे म्हणून करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोमध्ये असणार आहे. त्यावरून आपण असं रिलेशन लिहू शकतो, AB अपॉन AX इज इक्वल टू BC अपॉन XY इज इक्वल टू AC अपॉन AY. आता बघूया याचा यूज इथे कुठे होतो आहे का. AB AX AY AC BCची ते जर टर्म नाही, सो थोडक्यात आपल्याला हा रेशो आणि हा रेशो या दोन रेशोचा यूज होणार आहे. तर इथे आपण लिहूया दॅट इज AB अपॉन AX इज इक्वल टू AC अपॉन AY. ठीक आहे, या रेशोचा यूज करायचा. आता बघूया आपण ऑप्शन चेक करूया, काही सिमिलर ऑप्शन इथे आपल्याला काही मिळत आहे का. AB अपॉन AC इक्वल टू X अपॉन AY हा ऑप्शन आपण याच्यातून डिराईव्ह करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे सपोज जर मी असं लिहिलं A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. ओके, तर या केसमध्ये बाय ऑल्टरनेटिव्ह आय कॅन राईट A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. राईट, A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. किंवा असं समजत नसेल तर बघा याचा अर्थ काय, A इंटू D इज इक्वल टू B इंटू C, A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. मग जर मी याला सपोज असं रिअरेंज केलं, A ॲज इट इज हा C ह्या साईडला पाठवला, B ॲज इट इज D ह्या साईडला पाठवलं, तर सेम रेशो मला मिळणार आहे. सो ह्या दोन्ही रेशोचा अर्थ सारखा आहे. A अपॉन B इक्वल टू C अपॉन D म्हणजेच काय, A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. त्यामुळे ह्या रेशोला मी असं लिहू शकते, AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY. ऑप्शन ए. इथेच आपल्याला ऑप्शन मिळाला. बाकीचे ऑप्शन सुद्धा आपण चेक करूया. ऑप्शन बी इज AX अपॉन XB, AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन AC. AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन AC नॉट पॉसिबल. AX अपॉन YC, AX अपॉन YC. बघा आता इथे तुम्ही ट्रँगलच्या साईड रेफर करा. AX अपॉन YC हा ट्रँगलची ही साईड आणि ट्रँगलची ही साईड, काही त्यामध्ये त्यांचा रेशोचा काही संबंध राहणार नाही आहे. त्यानंतर AB अपॉन YC म्हणजे AB ही टोटल लेंथ आणि त्यानंतर ही छोटी. सो हे सुद्धा आन्सर नसणार आहे. सो आन्सर काय, ऑप्शन ए. हा झाला एक वे जेव्हा आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज यूज करतो. अनदर वे आपण सपोज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज केला. सो अकॉर्डिंग टू BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग आपण कसं लिहितो, AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC. बरोबर,
दोन पॅरलल लाईन तर ते इक्वल रेशो असणार आहे ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. सो एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी. आता बघूया याच्या अकॉर्डिंग ऑप्शन काय काय. एक्स अपॉन एक्स बी इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी. सो हा जो ऑप्शन बी बघितला, ऑप्शन बीमध्ये एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन ए सी आहे, म्हणजे हे आन्सर नाही आहे, ऑप्शन बी आन्सर नाही आहे. बी नंतर आता जर आपण ऑप्शन सी चेक केला, ऑप्शन सीमध्ये काय एक्स अपॉन वाय सी इक्वल टू ए वाय अपॉन एक्स बी. एक्स अपॉन वाय सी जर ही इक्वॅलिटी आहे, हे दोघी प्रॉडक्टमध्ये असेल, त्यामुळे त्याचा रेशो कधी पॉसिबल नाही. सो सी सुद्धा आन्सर नाही आहे. डीचा विचार केला ए बी अपॉन वाय सी, ए सी अपॉन एक्स बी. एक्स बी आहे, त्यानंतर ए सी आणि ए बी. ए बी अपॉन वाय सी ट्रँगल बघा, ए बी म्हणजे ती मोठी साईड, वाय सी म्हणजे ती छोटी साईड, त्याच्यामध्ये सुद्धा रिलेशन नसणार आहे, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नाही आहे. आता आपण फर्स्ट मेथडने चेक केलेला आन्सर ए ऑप्शन आहे, तर आपण बघूया ह्या मेथडने सुद्धा आन्सर ए ऑप्शन मिळत आहे का. सो आन्सर ए येण्यासाठी एक्स अपॉन एक्स वाय ह्या टर्म्स आहे, त्यानंतर ए बी आणि ए सी आहे, पण इथे आपल्याकडे एक्स बी आणि वाय सी आहे. तर याला आपण ए बी आणि ए सीमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं कन्वर्ट करू शकतो, आपल्याला टर्म्स पाहिजे आहे एक्स अपॉन ए वाय, या टर्म्स आपल्याला पाहिजे, त्यामुळे आपण काय करूया, याचा इन्व्हर्स घेऊया, एक्स बी अपॉन एक्स इज इक्वल टू वाय सी अपॉन ए वाय. समजते काय केलं इथे मी फक्त इन्व्हर्स किंवा रिव्हर्स घेतलेला आहे. आणि त्यानंतर जर सपोज मी कॉम्पोनेंडो ऑपरेशन अप्लाय केलं, कॉम्पोनेंडो म्हणजे काय, ए अपॉन बी जर लिहिलेलं असेल याचं कॉम्पोनेंडो करताना आपण काय करतो, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करतो, डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवतो. सो त्या लॉजिकनी एक्स बी प्लस किंवा एक्स बी, याला आपण एक्स बीला बी एक्स लिहूया, बी एक्स प्लस ए एक्स म्हणजे एक्स ए अपॉन ए एक्स इज इक्वल टू सी वाय प्लस वाय ए अपॉन ए वाय. ठीक आहे, हे मी बी एक्स का केलं, कारण मी डायग्रामच्या रेफरन्सने लिहिते बी एक्स आणि एक्स ए आणि त्यानंतर सी वाय आणि ए वाय. सो बी एक्स प्लस, ठीक आहे, कन्फ्युजन होत असेल तिथे सुद्धा आपण एक्स एस लिहूया आणि इथे सुद्धा वाय ए. ठीक आहे, ए वाय वाय ए याचा अर्थ सारखाच आहे. सो बी एक्स प्लस एक्स ए, बी एक्स प्लस एक्स ए म्हणजे ही टोटल लेंथ दॅट इज ए बी, ए बी अपॉन एक्स ए इज इक्वल टू सी वाय प्लस वाय ए म्हणजे काय, ए सी, ए सी अपॉन वाय ए म्हणजेच काय, दॅट इज ए बी अपॉन ए एक्स इज इक्वल टू ए सी अपॉन ए वाय. त्यानंतर इथे सुद्धा अगेन आपण हा रेशो असा लिहू शकतो, ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू ए एक्स अपॉन ए वाय. म्हणून हे झालं ऑप्शन ए. सो ए इज द आन्सर. कोणती मेथड तुम्ही यूज करा, बीपीटी यूज करा किंवा पॅरलल लाईनचा यूज केला तरी चालेल. जर तुम्ही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करता इथे तुम्हाला बरीचशी ॲडजस्टमेंट करावं लागते, म्हणजे ऑप्शन बघून विचार करावा लागतं. तर त्या उलटं इथे जर तुम्ही पॅरलल लाईनच्या टेस्टचा यूज केला तर हे आन्सर अगदी ऑब्वियस आहे, म्हणजे इझिली तुम्हाला मिळून जाते. त्यामुळे ही जी मेथड, ही मेथड जनरली यूज करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस अशा टाईपचा रेशो विचारलेलो असतो की ज्यामध्ये सरळ सरळ रेशो नसतो. म्हणजे ए बी अपॉन ए एक्स अपॉन एक्स बी नाही येते, बट इथे बघा टर्म्स काय दिलेला आहे, ए बी दिलेली, ए सी दिलेली, पूर्ण लेंथ विचारलेली, फुल लेंथ विचारलेली आहे ट्रँगलची. म्हणजे इथे या केसमध्ये पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीचा यूज करणं थोडं बेटर राहणार आहे. सेकंड क्वेश्चन, इन ट्रँगल ए बी सी बी डी सी हे पॉईंट एका लाईनमध्ये लाय करतात, बी नंतर डी येतो, डी नंतर सी येतो. बी डी इक्वल टू 7, बी डीची लेंथ दिली आहे 7, बी सी इज इक्वल टू 20, देन फाइंड फॉलोइंग रेशो. बी डी 7 आणि टोटल बी सी दिलेलं आहे 20, त्याच्यातून आपण डी सी फाइंड करू शकतो, 20 - 7 दॅट इज 13, देन फाइंड फॉलोइंग रेशो. मग त्यानंतर आपल्याला एरियाचा रेशो इथे विचारलेला आहे, एरियाचा रेशो विचारलेला आहे, त्यानंतर काही साईडची लेंथ दिलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला थेरम यूज करावा लागणार आहे. कोणता थेरम, फर्स्ट थेरम जो आपण बघितला, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल्स, तो थेरम इथे यूज करावा लागणार आहे. सो त्यासाठी आपल्याला बेस आणि हाईट लागणार आहे. आपल्याला चेक करायचं कोणत्या ठिकाणी बेस सेम आहे, कोणत्या ठिकाणी हाईट सेम आहे, आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण रेशो फाइंड करू शकतो. सो आपण परत एकदा फिगर ड्रॉ करूया. ट्रँगल आहे ए बी सी आणि त्यानंतर इथे आहे पॉईंट डी. तर आपण काय करू, या ट्रँगलसाठी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. त्या परपेंडिक्युलरला बोलू आपण ए एक्स. ठीक आहे, लेट ए एक्स बी परपेंडिक्युलर टू बी सी. कोणते कोणते ट्रँगल आहे बघा, ए बी डी ए डी सी, ए बी डी ए डी सी, त्यानंतर ए बी डी ए बी सी, ए डी सी आणि ए बी सी. म्हणजे हे सगळे ट्रँगल आहे. प्रत्येक ट्रँगलचा एक एक कॉम्बिनेशनचा रेशो घेतलेला आहे. सो फर्स्ट एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी अँड एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी. ए बी डी म्हणजे हा ट्रँगल आणि ए डी सी म्हणजे हा ट्रँगल. ए बी डी हा ट्रँगल आहे, याची हाईट आहे एक्स, आणि दुसरा ट्रँगल ए डी सी. ए डी सी म्हणजे हा असा ट्रँगल आहे, ए डी सी. तर इथे सुद्धा हाईट किती आहे, एक्स, ए एक्स. तर दोन ट्रँगलमध्ये सिमिलर काय किंवा सारखं काय, दोन्ही ट्रँगलमध्ये हाईट सारखी आहे. हाईट ज्यावेळेस सारखी असते तर आपण थेरम बघितला,
ज्यावेळेस आपण दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो घेतो, प्रोव्हाइडेड ट्रँगलची हाईट सारखी असेल त्यावेळेस तो रेशो इक्वल असतो करस्पॉन्डिंग बेसेस सोबत, बरोबर. करस्पॉन्डिंग बेसेसच्या व्हॅल्यू सोबत तो रेशो इक्वल असतो. त्यामुळे फर्स्ट केससाठी इन ट्रँगल ABD अँड ट्रँगल ADC हाईट इज सेम, therefore ratio of areas is equal to ratio of corresponding bases. Okay, and therefore ratio of area of triangle ABD upon area of triangle ADC. ABD या ट्रँगलचा बेस कोणता आहे? BD. ADC या ट्रँगलचा बेस कोणता आहे? CD और DC. BD अपॉन CD. ऑल्सो BD ची व्हॅल्यू आहे 7, BC इज इक्वल टू 20, सिन्स B डॅश D डॅश C, therefore BD plus DC is equal to BC, and hence 7 plus DC is equal to 20, therefore DC is equal to 20 minus 7, that is 30. DC किंवा CD. So BD is 7 and CD or DC is 30. So first साठी रेशो आला 7:30. ओके. नाव सेकंड कोणते ट्रँगल आहे? ट्रँगल ABD अँड ट्रँगल ABC. ABD अँड ट्रँगल ABC. इथे पण आपण लगेच ट्रँगल ड्रॉ करू. ABD म्हणजे सेम ट्रँगल ABD, याची हाईट आहे x आणि ABC म्हणजे हा मोठा ट्रँगल ABC. दोन्ही ठिकाणी हाईट बघा AXच आहे, बरोबर. सो अगेन या ठिकाणी सुद्धा आपण लिहू शकतो हाईट इज सेम. सेंटेन्सिटी लिहायचं आहे इन ट्रँगल ABD अँड ट्रँगल ABC हाईट इज सेम, therefore ratio of area is equal to ratio of corresponding bases, and hence area of triangle ABD upon area of triangle ABC is equal to corresponding bases. ABD चा बेस आहे BD आणि ABC म्हणजे हा मोठा ट्रँगल त्याचा बेस आहे BC. BD is 7 and BC is 20, so ratio is 7:20. Now last ADC आणि ABC. ADC प्रत्येक ठिकाणी मग सेम कंडिशन येते की हाईट AXच आहे प्रत्येक ठिकाणी. ADC आणि ABC अगेन सेम स्टेटमेंट तुम्ही लिहिणार. इन बोथ ट्रँगल्स हाईट इज सेम, therefore ratio of area is equal to ratio of corresponding bases, and hence area of triangle ADC upon area of triangle ABC is equal to corresponding bases. ADC याचा बेस आहे DC और CD आणि ABC याचा बेस आहे BC. DC आपण फाइंड केला 13 आणि BC आहे 20, सो रेशो इज 13:20. ठीक आहे. इवन तुम्ही या दोन रेशोचा सुद्धा यूज करू शकता. या ठिकाणी बघा ABD आहे ADC आहे, ABD आहे ADC आहे. ज्यावेळेस हे दोन रेशोचा तुम्ही रेशो घेणार किंवा डिवाइड करणार त्यावेळेस ABD कॅन्सल होणार. ABC आणि ADC तुम्हाला मिळणार आहे. ABC आणि ADC तेच आपल्याला इथे पाहिजे होतं. सो ह्या दोन रेशोचा यूज करून सुद्धा तुम्ही 13:20 हा रेशो फाइंड करू शकता. 7:13 7:20, त्यामुळे ज्यावेळेस रेशो घेऊ 7 कॅन्सल होणार आणि रेशो होणार 13:20. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे, तो रेशो आहे 2:3. प्रोव्हाइडेड एक कंडिशन दिलेलं आहे दोन ट्रँगलची हाईट इक्वल आहे. ए बेस ऑफ स्मॉलर ट्रँगल इज 6 सेंटीमीटर. व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रँगल. तर जर स्मॉलर ट्रँगलचा बेस 6 सेंटीमीटर असेल तर बिगर ट्रँगलचा बेस किती असणार ते आपल्याला विचारलेलं आहे. एरियाचा रेशो दिलेला आहे, कंडिशन आहे इक्वल हाईटची. याचा अर्थ काय इथे आपल्याला थेरम यूज करावा लागणार आहे की ज्यावेळेस आपण दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो घेतो प्रोव्हाइडेड हाईट जर सारखी असेल तर तो रेशो कशाची इक्वल असतो? करस्पॉन्डिंग बेसेसच्या व्हॅल्यूची. यामध्ये एका बेसची व्हॅल्यू दिलेली आहे, सेकंड बेसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सोल्युशन गिवन heights of two triangles is same and therefore ratio of areas is equal to ratio of corresponding bases. Okay, and therefore area of
ratio of areas of two triangles is 2:3. So area of smaller triangle upon area of bigger triangle is equal to base of smaller triangle upon base of bigger triangle. ठीक है, area is equal, ratio of area is equal to ratio of their bases. Now given ratio of areas is equal to 2:3, base of smaller triangle is equal to 6 centimeter, and therefore we can write 2/3. इथे तुम्ही दोन ट्रायंगल कन्सिडर करू शकता, ट्रायंगल PQ, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. मग त्यानंतर त्याच्यावर बेस तुम्ही कन्सिडर करू शकता आणि त्यानंतर क्वेश्चन लिहू शकता, किंवा इवन तुम्ही एरियाजला A1 A2 कन्सिडर करा, बेसला B1 B2 कन्सिडर करा, असं करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो 2:3 इज इक्वल टू बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल 6. हा आपल्याला फाइंड करायचा आहे बेस ऑफ बिगर ट्रायंगल. Therefore base of bigger triangle is equal to 3 into 6/2. So that is equal to 3 into 3, 9. Unit is centimeter, 9 centimeter. So corresponding base of bigger triangle is 9 centimeter. Next question, question number 4. Angle ABC is equal to angle DCB equal to 90 degree. एका फिगर मध्ये दोन ट्रायंगल दाखवले, ट्रायंगल ABC, ट्रायंगल DCB. त्यामधले अँगल 90 डिग्री दिलेले आहे. AB इक्वल टू 6, DC इक्वल टू 8. त्यानंतर AB साइड 6 आहे, DC साइड 8 आहे. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB फाइंड करायचं आहे. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. सो दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी बेस आणि हाईट काय असणार ते फाइंड करावं लागणार आहे. आणि त्यानंतर बघायचं काही व्हॅल्यू सारखी आहे की नाही, बेस सारखा आहे किंवा हाईट सारखं आहे, काय कंडिशन आपल्याला मिळतात ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. सो ट्रायंगल बघा कोणतं आहे, ABC आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे DCB. अगदी ऑब्वियस आहे, यामध्ये ABC हा ट्रायंगल आहे, ओके, आणि दुसरा ट्रायंगल आहे DCB. यामध्ये जर तुम्ही बघितलं ABC आणि DCB या दोघांमध्ये बेस कॉमन येतो, बेस BC कॉमन येतो. ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेसची व्हॅल्यू सारखी असते, बेस इक्वल असतो, त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो. बरोबर, करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे ABC या ट्रायंगलसाठी हा जर बेस असेल तर हाईट असणार आहे AB, DCB या ट्रायंगलसाठी हा बेस असेल तर हाईट असणार आहे DC. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे आपण एरियाचा रेशो फाइंड करू शकतो. दॅट इज इक्वल टू 6:8, दॅट इज इक्वल टू 3:4. ठीक आहे, अगदी सिंपल आहे सोल्युशन. सो हियर फॉर ट्रायंगल ABC and triangle DCB, bases are same, that is base is BC. ठीक है, बेस काय दिलेला आहे BC. Since bases are equal, therefore ratio of area is equal to ratio of corresponding heights, and therefore ratio of area of triangle ABC upon area of triangle DCB. ABC याची हाईट आहे AB आणि DCB याची हाईट आहे DC. दॅट इज इक्वल टू 6/8, 3:4, 3/4 or 3:4. Next question, question number 5. In figure 1.74, PM equal to 10 centimeter. PM ही व्हॅल्यू 10 सेंटीमीटर दिलेली आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQS म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल QRS याचा एरिया 110 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड एनआर. तर एनआरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एरिया दिलेला आहे दोन ट्रायंगलचा, त्यानंतर एक साईड दिलेली आहे, त्याचे यूज करून आपल्याला दुसरी साईड फाइंड करायची आहे. एरिया दिलेला आहे म्हणजे आपल्याला रेशो ऑफ एरियाचा थेरम इथे यूज करावा लागणार आहे किंवा ती प्रॉपर्टी इथे यूज करावी लागणार आहे. सो त्यासाठी आपल्याला दिलेल्या दोन ट्रायंगलचे बेस काय आहे आणि हाईट काय ते चेक करावं लागणार आहे. ट्रायंगल कोणते दिलेलं आहे, कोणत्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे, PQS आणि QRS. PQS आणि QRS. इव्हन डायग्राम जरी बघितली, फिगर जरी बघितलं तुमच्या लक्षात येईल की PQS QRS या दोन्ही ट्रायंगलसाठी एक ट्रायंगल असा आहे आणि एक ट्रायंगल असा आहे. हे दोन्ही ट्रायंगल ह्या बेसवर आहे, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी बेस सारखा आहे. बेस सारखा असेल तर रेशो ऑफ एरिया जर आपण घेतला सो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे काय, ह्या ट्रायंगलसाठी हाईट काय असणार आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स.
सेकंड ट्रँगलसाठी हाईट काय असणार, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो रेशोची व्हॅल्यू आपल्याला एरियाच्या व्हॅल्यूज माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा रेशो फाइंड करू शकतो. सो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. एक हाईट माहिती आहे, दुसरी हाईट आपण इथे इझिली फाइंड करू शकतो. समजलं, अगदी सिंपल सोल्युशन आहे. सो सोल्युशन हियर triangle PQS and triangle QRS have same base, that is QS. Therefore, ratio of areas is equal to ratio of corresponding heights. इथे गिवन सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. गिवन, व्हॉट इज गिवन, PM इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यानंतर एरिया ऑफ ट्रँगल PQS इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अँड टू फाइंड एनआर. आधी हे लिहा आणि त्यानंतर या स्टेप्स असणार आहे. सो रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रँगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रँगल. इथे रेशो दिलेला नाही, बट एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यूजवरून आपण रेशो फाइंड करू शकतो. सो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. हाईट काय आहे, पहिल्या ट्रँगलसाठी ट्रँगल PQS साठी हाईट आहे PM आणि सेकंड ट्रँगल QRS साठी हाईट आहे NR. ओके, अँड देअरफॉर PQS 110 इज इक्वल टू PM 10 आणि हाईट आहे NR. देअरफॉर आता इथे जर बघितलं 10/11 10/NR, 10 आणि 10 कॅन्सल होणार आहे. सो 1/11 इज इक्वल टू 1/NR. दिस इम्प्लाइज NR इंटू 1 इज इक्वल टू NR. 1 इंटू 11 इज 11. सो NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. सो सेकंड ट्रँगलसाठी हाईट आहे 11 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. ट्रँगल MNT सिमिलर टू ट्रँगल QRS. दोन ट्रँगल सिमिलर दाखवलेले आहे. तर ह्या क्वेश्चनसाठी फिगर दिलेले नाही, तर आपण लगेच काय इन्फॉर्मेशन दिलेली ते फिगरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू. दोन ट्रँगल आहे. फर्स्ट ट्रँगल इज MNT, सेकंड इज QRS. MNT, सेकंड इज QRS. हे दोन ट्रँगल सिमिलर दिलेले आहे. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट T इज 5. T पासून ड्रॉ केलेला आहे अल्टिट्यूडची लेंथ. अल्टिट्यूड म्हणजे काय, सपोज हा ट्रँगल आहे, हा एक वर्टेक्स आहे, याच्यापासून जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला ऑन ऑपोजिट साईड, तर ही असणारी ह्या ट्रँगलची अल्टिट्यूड किंवा हाईट. त्याच पद्धतीने इथे T पासून ड्रॉ केलेली अल्टिट्यूड दिलेली आहे 5. तर आपण काय करूया, T पॉईंट इथे वरती दाखवूया. सो MNT असा ट्रँगल दाखवला आहे. आणि सेकंड ट्रँगल इज QRS आणि पॉईंट S. सो इथे S आला पाहिजे, QRS. ठीक आहे, असे दोन ट्रँगल दाखवले. T पासून ड्रॉ केलेला अल्टिट्यूडची लेंथ आहे 5 आणि लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट S इज 9. ठीक आहे, थोडक्यात काय, ह्या ट्रँगलची हाईट आहे 5 आणि ह्या ट्रँगलची हाईट आहे 9. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रँगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रँगल QRS. तर आपल्याला एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. सो काय काय कंडिशन दिलेलं आहे, दोन सिमिलर ट्रँगल दिलेले आहे, त्यानंतर लेंथ ऑफ अल्टिट्यूड दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायचा एरियाचा रेशो. एरियाचा रेशो फॉर सिमिलर ट्रँगल, आपण हा थेरम बघितलेला आहे. जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो असतो त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स असतात त्यांच्या स्क्वेअरशी इक्वल. बरोबर, आठवते आपण हा एक थेरम बघितलेला. सो तो थेरम इथे आपल्याला यूज करावा लागणार आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग एरिया ऑफ ट्रँगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रँगल QRS दॅट विल बी इक्वल टू कोणत्या तरी एका साईडचा स्क्वेअर किंवा करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी MN ही साईड घेतली आणि सेकंड ट्रँगलची साईड मला घ्यावं लागेल QR आणि त्यांचा स्क्वेअर दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ एरियाज. किंवा दुसरी पेअर घेऊ शकतो NT स्क्वेअर अपॉन RS स्क्वेअर किंवा MT स्क्वेअर अपॉन QS स्क्वेअर. कोणती तरी एक पेअर घेऊ शकतो. बट या केसमध्ये आपल्याला ह्या साईड्स दिलेल्या नाही, ट्रँगलच्या साईड नाही दिल्या, ट्रँगलच्या हाईट्स आपल्याला दिलेल्या आहे. मग या हाईट्सचा यूज करून आपण ट्रँगलची साईड कशी फाइंड करू शकतो तो विचार इथे आपल्याला करावा लागणार आहे. ट्रँगलच्या हाईट दिलेला आहे, त्यामुळे जर आपण सपोज हा पॉईंट मी A कन्सिडर केला आणि हा पॉईंट जर मी B कन्सिडर केला, ओके, आणि त्यानंतर मी दोन ट्रँगल कन्सिडर करते. सपोज हा एक ट्रँगल आहे आणि हा एक ट्रँगल आहे. हे दोन छोटे ट्रँगल मी कन्सिडर करते. आता ह्या दोन ट्रँगलमध्ये जर तुम्ही बघितलं हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे. त्यानंतर हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. सिमिलर ट्रँगल आहे म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असणार आहे. त्या लॉजिकने अँगल T आणि अँगल S इक्वल आहे. त्याच पद्धतीने अँगल M आणि अँगल Q इक्वल असणार आहे. राईट,
अँगल एम आणि अँगल क्यू इक्वल असणार आहे, अँगल एन आणि अँगल आर सुद्धा इक्वल असणार आहे. त्यामुळे जर मी हे दोन छोटे ट्रँगल कन्सिडर केले, ह्या ट्रँगलमध्ये ही एक पेअर इक्वल आहे, त्यानंतर हा अँगल 90 आहे, त्यामुळे आपल्याला दोन पेअर इथे मिळत आहे अँगलच्या इक्वल असणार आहे. त्यामुळे ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन छोटे ट्रँगल सिमिलर असणार आहे. कोणते दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे? ट्रँगल TAM इज सिमिलर टू ट्रँगल SBQ. समजले इथपर्यंत काय सांगते ते? हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल सिमिलर आहे म्हणजेच काय, त्यांच्या साईडचे रेशो इक्वल असणार आहे. सो त्या लॉजिकने जर सपोज मी साईड TM कन्सिडर केली, साईड TM, ह्या ट्रँगलची साईड कोणती असणार आहे? SQ. सो दॅट विल बी इक्वल टू TA अपॉन SB. ठीक आहे, TA अपॉन SB ही व्हॅल्यू आहे 5, SBची व्हॅल्यू आहे 9. सो थोडक्यात काय, TM अपॉन SQ इज इक्वल टू 5/9. TM या मोठ्या ट्रँगलची ही साईड, SQ मोठ्या ट्रँगलची ही साईड. याचा अर्थ काय, आपल्याला आता या हाईटच्या रिलेशनवरून किंवा हाईटच्या ज्या व्हॅल्यू होत्या, अल्टिट्यूडच्या ज्या व्हॅल्यू होत्या, त्याच्यावरून आपल्याला साईडचा रेशो मिळालेला आहे. आता रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ साईड, करस्पॉन्डिंग साईड्स. TM आणि SQ आपण साईड कन्सिडर करू शकतो ह्या दोन ट्रँगलसाठी. इथे मी MN आणि QR घेतलेली, सो दॅट विल बी इक्वल टू, त्याच पद्धतीने दॅट विल बी इक्वल टू TM स्क्वेअर अपॉन QS स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू TN स्क्वेअर अपॉन SR स्क्वेअर. हा हे तीन रेशोज इक्वल असणार. रेशो ऑफ एरिया विल बी इक्वल टू दिस 3 रेशोज. त्यामध्ये या साईडची मला व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे TM अपॉन QS और SQ ही साईड मला माहिती आहे. या साईडचा रेशोचा स्क्वेअर मी फाईंड करू शकते, 5/9 स्क्वेअर. 5/9 स्क्वेअर म्हणजे 25/81. त्यामुळे रेशो ऑफ एरिया असणार आहे 25:81. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा होता? सिमिलर ट्रँगल, रेशो ऑफ एरियाज आहे, थेरम यूज करायचा आहे, बट थेरमच्या अकॉर्डिंग आपल्याला साईडची लेंथ किंवा साईडचा रेशो माहिती पाहिजे. साईडचा रेशो तर आपल्याला दिलेला नव्हता, आपल्याकडे फक्त हाईटचा रेशो होता, म्हणून आपण काय केलं, दोन छोटे ट्रँगल कन्सिडर केले. मी हे दोन ट्रँगल कन्सिडर केले, तुम्ही हे ट्रँगल जरी कन्सिडर केलं, म्हणजे ट्रँगल SBR आणि ट्रँगल TAN जरी कन्सिडर केला तरी चालणार आहे. त्या केसमध्ये तुम्हाला ही साईड मिळेल, म्हणजे TN आणि SRचा रेशो मिळणार आहे. हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे, सिमिलर आहे, त्यामुळे काय होणार आहे की या साईडचा हा रेशो आणि त्यानंतर ह्या साईडचा रेशो इक्वल असणार आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या ट्रँगलच्या साईडचा रेशो मिळतो, ती व्हॅल्यू थेरममध्ये पुट करा, त्याच्यामुळे तुम्हाला रेशो ऑफ एरियाज मिळणार आहे. ठीक आहे, सो सोल्युशन, लेट TA is equal to 5 and SB is equal to 9. TA perpendicular to MN आणि SB perpendicular to QR. Okay, now consider triangle. दोन छोटे ट्रँगल कन्सिडर करू, TAM and ट्रँगल SBQ. ह्या दोन ट्रँगलमध्ये काय आहे, अँगल A आणि अँगल B. A आणि B सिमिलर आहे का, कारण प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे, किंवा हे तुम्ही परपेंडिक्युलर असं लिहू शकता. त्यानंतर अँगल M आणि अँगल Q सारखे आहे. अँगल M आणि अँगल Q का सारखे आहे, बिकॉज ट्रँगल MNT आणि ट्रँगल QRS हे सिमिलर ट्रँगल आहे, त्यामुळे अँगलच्या व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग अँगलच्या व्हॅल्यू इक्वल असणार आहे, म्हणून M आणि Qची व्हॅल्यू सारखी आहे. अँड देअरफॉर बाय AA टेस्ट, बाय AA सिमिलरिटी टेस्ट आपण असं लिहू शकतो, हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, TAM सिमिलर टू ट्रँगल SBQ. ट्रँगल सिमिलर आहे म्हणून करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असणार आहे. आपल्याला कोणत्या साईडचा विचार करायचा आहे, आपल्याला मोठ्या ट्रँगलची एक साईड पाहिजे, त्यामुळे हा जो ट्रँगल मी कन्सिडर केला, अशी कोणती साईड आहे की जी मोठ्या ट्रँगलची पण साईड आहे, सो दॅट साईड इज TM और MT. त्यामुळे ही साईड आपण घेऊ, त्याची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे SQ और QS. त्यानंतर अनदर साईड कोणती घेणार, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती, म्हणजे ही साईड TA आणि SB. and therefore TM upon SQ or QS is equal to TA म्हणजे 5 आणि SB is 9. साईडचा रेशो आपल्याला मिळाला. नाव रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता आपण हे जे मोठे ट्रँगल दिलेले आहेत त्याचा विचार करतोय. सो रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ squares of corresponding sides, and therefore area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to corresponding side TM आणि दुसरी SQ और QS. TM upon QS ची व्हॅल्यू आहे 5/9, सो 5/9 चा स्क्वेअर
that is equal to 25/81, and therefore ratio of areas is equal to 25:81.